हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी मस्त आहे, तुम्ही पण मस्तच असाल. आणि आज बघा, काम लय पडले. काम करत करत म्हटलं 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवूया. बघा अजून काय म्हणतात त्याला, हे कोबी कापायचं आहे, भाजी बनवायची आहे. हे कोथिंबीर निवडत बसलेले. निवडता निवडता जरा असं कंटाळा आला. आणि आता इथं अंधार का वाटायला लागले काय कळना झाले. अंधार कशामुळे व्हायला लागलाय काय माहिती. तर आज माझा एक व्हिडिओ आलाय, सगळ्यांनी तो व्हिडिओ बघा. मी माझ्या आयुष्यात घडलेलं जे आहे ते म्हणजे त्याच्यात सांगितलेलं आहे. काय काय चुका पण असत्या त्या आपल्या. मी म्हणजे त्याच्यात मी काहीच लपवलेलं नाही. चुका असल्या तर चुका, कारण कसं आहे, आता त्याच्यावरती कोण काय कमेंट करेल काय जाऊ दे. पण जे घडलंय ते घडलंय, बरोबर आहे का नाही? ते काय आपण टाळू शकतोय का? नाही. आता ज्या गोष्टी घडणार आहेत त्या गोष्टींसाठी आपण हे करू, पण कसं असतंय माहिती आहे का, आपण आपल्या आयुष्यात जे काय घडणार आहे ते घडणारच आहे. काय म्हणतात ना, ते सटवाईचा लिखा कधी ना चुका, म्हणतात बाबा म्हातारी माणसं. आणि खरं आहे ते, सटवाईचा लेखा कधी ना चुका. काय तिनं लिहून ठेवलंय आमच्या आयुष्यात, वाटच लागल्या सगळ्या आयुष्याची. चांगलं काय लिहिलंच नसेल, आहे की नाही? चांगलं लिहिलं असतं तर असं झालंच नसतं ना. मस्त असं घर असतं, परिवार असता, मुलं असती, काय म्हणतात ते, नवरा असता. नशीब पाहिजे, नशीब. बिना नशिबाचं काहीच होत नसतंय, आहे की नाही? मग नशिबाशिवाय काहीच होत नसतं या. माझे वडील माझे वडील देव माणूस होते. इतकं चांगलं मरण आले. चांगलं मरण आलं म्हणून त्यांना आपण म्हणजे खुश व्हायचं, समाधानी व्हायचं का वडील गेल्यात याचं दुःख मानायचं? खूप रडायचे, खूप म्हणजे खूप रडायचे. तर वडिलांचे मित्र ते सगळेजण म्हणायचे, रडू नको, कारण जर रडलीस तर त्यांच्या आत्म्याला त्रास होईल, कारण त्यांचं सोनं झालं. माणूस असं हिंडता फिरता मरतोय म्हणजे बघा की. आणि या लोकांनी मला कळवलं सुद्धा नाही माझे वडील वारलेले. तिसऱ्या दिवशी माती झाल्यानंतर 4थ्या दिवशी मला कळालं माझे वडील ह्या जगात नाहीत ते. तुम्ही विचार करा काय वाटलं असेल. आणि वडिलांनी तर मी म्हणजे लव्ह मॅरेज केलं असलं तरी पण वडिलांनी माझं ॲक्सेप्ट केलेलं. पण ही जी बाकीची लोक आहेत का नाही, त्यांनी मला खूप त्रास दिलाय. म्हणजे ही आपलीच लोक असतात, बाहेरची लोक नसतात. ही आपलीच लोक असतात सगळी. आणि ज्यावेळी या नवऱ्याबरोबर माझं पटत नव्हतं त्यावेळी माझ्या वडिलांनी इतका आधार दिला, इतका दिलाय. मला म्हणायचे काही पण कष्ट लागू देत, मी आहे, मी कष्ट करतो तुला, पण तुला काय कमी पडू देत नाही, तुझ्यासाठी मी कष्ट घेतो. हे वडील असतात. वडिलांनंतर हे वाक्य कोणी सुद्धा बोलत नाही. खरंच मित्रांनो, कुणी सुद्धा हे वाक्य बोलत नाही. आणि हे माझे अनुभव आहेत. तुम्ही विचार करा, अशा परिस्थितीत ज्यावेळी वडील वारले त्यावेळी मला काय वाटलं असेल. माझ्यासाठी काय काय कष्ट केले आणि त्याचं वाटल्यानंतर तोंड सुद्धा बघायला मिळालं. तर खरोखर सांगते,
फक्त आणि फक्त अपंग असल्यामुळे एवढं सगळं माझ्या आयुष्यात घडलं. ते जर मला जर नोकरी असती, काय जर आता समजा नोकरी लागली असती, तर ह्या लोकांनी मला इथं ठेवू का तिथं ठेवू, तिथं ठेवू का तिथं ठेवू असं केलं असतं. माहिती आहे काय? फक्त पैसा नाही म्हणून माझ्या आयुष्यात ना लोकांनी इतका त्रास दिलाय. म्हणून मी आज ठरवलेलं की मी आता ठरवलेलं की अंधार जास्तच व्हायला लागलाय, पाऊस यायला लागलाय ना बाहेर. चला माझी कंटिन्यू मी स्टोरी सांगत जाईन, माझे प्रत्येक व्हिडिओ बघत चला. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.